Hello friends, I am Umesh Silgari, lecturer at SM Polytechnic, Kumte, Solapur. In this academic semester, I am going to discuss with you regarding the course of Mechanical Engineering Measurements. The course code is 22443. As per the most of the students' opinion, I would like to discuss this course in Marathi. It is easy to understand the maximum of students. जर तुम्ही बघितलात तर हा कोर्सचा नेमका उद्देश काय, म्हणजे आपण हा कोर्स नेमका कशासाठी शिकायचा. जेव्हा तुम्ही डिप्लोमा संपल्यावरती इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी जाल किंवा जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉब करत असाल तर तुम्ही डेली लाईफमध्ये तिथे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात किंवा डेली लाईफमध्ये नंबर ऑफ थिंग्स तुम्हाला मेजर करावे लागतात इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन ओरिएंटेड. तर त्यावेळी त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला कोणते फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला मेजर करायच्या आहेत. सपोज तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचं असेल, सपोज तिथं तुम्हाला प्रेशर, टेम्परेचर, असे नंबर ऑफ क्वांटिटी जे काही आपण डील केला एवढे दिवस मेकॅनिकल इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्समध्ये, ते सगळे जेव्हा तुम्ही मेजर करत असता त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला आपण कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी तो क्वांटिटी जो आहे, जो फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो मेजर करायला पाहिजे, याचा अभ्यास आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत. तर जर तुम्ही MSBTचा स्कीम बघितलात या सब्जेक्टला, तर यावरती टोटल 70 मार्काचा थेअरी पेपर आहे आणि 30 मार्क जो आहे 70 मार्काचा थेअरी पेपर आणि 30 मार्क जे आहे ते प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी 30 मार्काचा पेपर, असं टोटल 100 मार्काचा आहे थेअरी पेपर. आणि हा जो 30 मार्क आहे, हा 30पैकी 10 मार्क जे आहेत ते मिनी प्रोजेक्टसाठी आहे. सब्जेक्ट ओरिएंटेड मिनी प्रोजेक्ट जे तुम्ही केलेलं असाल त्याला एक 10 मार्क आहेत आणि उरलेले 20 मार्क जे आहेत ते जे आपण टेस्ट घेत असतो क्लास टेस्ट, त्याचा ॲव्हरेज आउट करून ते 20 मार्क देण्यात येईल. आणि प्रॅक्टिकल जर तुम्ही बघितलं तर टोटल या कोर्सला 16 प्रॅक्टिकल्स MSBTकडनं दिलेले आहेत. त्यापैकी मिनिमम आपल्याला 12 प्रॅक्टिकल्स करायचे आहेत आणि टोटल प्रॅक्टिकल्सला ओव्हरऑल जर तुम्ही बघितला तर 50 मार्क्स आहे. जर शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर पेपर डिझाईन कसं आहे, पेपरचे म्हणजे चॅप्टर वाईज मार्क सिस्टम जर सांगायचं झालं तर पहिला चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू मेजरमेंट जो चॅप्टर आहे तो 12 मार्कासाठी आहे. आणि सेकंड चॅप्टर फोर्स अँड टॉर्क मेजरमेंट, हा जो चॅप्टर आहे हाही 12 मार्कासाठी आहे. थर्ड चॅप्टर प्रेशर अँड टेम्परेचर मेजरमेंट, हाही तुमचा 12 मार्कासाठी आहे. आणि फोर्थ चॅप्टर फ्लो मेजरमेंट, हाही 12 मार्कासाठी आहे. फिफ्थ चॅप्टर व्हायब्रेशन अँड स्ट्रेन मेजरमेंट, हा जो चॅप्टर आहे हा 10 मार्कासाठी आहे. आणि सिक्स चॅप्टर जो आहे तो मिसलिनियस मेजरमेंट, हा 12 मार्काचा चॅप्टर आहे. असे ओव्हरऑल जर तुम्ही ॲडिशन केलं तर 70 मार्काचा तुमचा थेअरी पेपर असणार आहे. जर ब्रीफ इंट्रोडक्शन बघितलं आपण सब्जेक्ट वाईज की नेमकं चॅप्टर वाईज त्या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे, तर पहिला चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू मेजरमेंट या चॅप्टरमध्ये आपण नेमकं काय काय शिकणार आहोत. तर जे आपले मेजरमेंट डिव्हायसेस आहेत त्यांचे क्लासिफिकेशन बघणार आहोत, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत. आणि त्यानंतर जे इन्स्ट्रुमेंट आपण मेजरमेंटसाठी यूज करतो म्हणजे मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट, त्यांचे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत, डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत ते आपण यात बघणार आहोत. आणि सेकंड पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत मेजरमेंट एरर्स, म्हणजे जेव्हा आपण मेजरमेंट करत असतो त्यावेळी जे एरर्स क्रिएट होतात, म्हणजे ते इन्व्हायरमेंटल एरर असेल किंवा मॅन्युअल एरर असेल, त्या एररचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. आणि थर्ड जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे ट्रान्सड्यूसर, म्हणजे ट्रान्सड्यूसरचे टाईप्स कोणकोणते आहेत, त्यांना कसे क्लासिफाय केलेले आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर, इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर, हे सगळे आपण या ओव्हरऑल चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सेकंड चॅप्टर जर तुम्ही बघितलात तर सेकंड चॅप्टर आहे डिस्प्लेसमेंट, फोर्स अँड टॉर्क मेजरमेंट. तर या चॅप्टरमध्ये आपण नेमकं काय काय बघणार आहोत, तर पहिल्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत की डिस्प्लेसमेंट मेजरमेंटचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा अभ्यास आपण करणार, म्हणजे LVDT, RVDT, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर, हे जे आहेत हे सगळे आपण डिस्प्लेसमेंट मेजरमेंट मेजर करण्यासाठी यूज करणारे इन्स्ट्रुमेंट आहेत. तर एक कसं वर्क होतात, कोणत्या प्रिन्सिपलवरती ते काम करतात,
हे आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. सेकंड पॉईंट आहे फोर्स मेजरमेंट. फोर्स मेजरमेंटमध्ये आपण फोर्स कसं मेजर करू शकतो हा कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. आणि थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे फोर्स अँड लोड सेन्सर. फोर्स अँड लोड सेन्सरमध्ये आपण लोड सेन्सरबद्दल अभ्यास करणार आहोत. तर त्याचं ॲप्लिकेशन बघणार आहोत. तो लोड सेन्सरमधला पार्ट आहे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असणार, ते कोणत्या प्रिन्सिपलवरती ॲक्ट होणार. आता जे क्वार्टज क्रिस्टल कसं वर्क होतो, मग त्यावरून आपण फोर्स कसा मेजर करू शकतो, याचा अभ्यास आपण या फोर्स मेजरमेंट या टॉपिकमध्ये करणार आहोत. तर फोर्थ पॉईंट आहे टॉर्क मेजरमेंट. टॉर्क मेजरमेंटमध्ये पण सेम असंच की बाबा आपण इनलाईन टॉर्क आणि रिॲक्शन टॉर्क मेजर करणार आहोत. तर टॉर्क सेन्सर कोणकोणते आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत. म्हणजे स्लिप रिंग्स म्हणा, याचं कन्स्ट्रक्शन कसं असणार, वर्किंग कसं होत आहे, ते कोणत्या प्रिन्सिपलवरती ॲक्ट होत आहे, हे आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. तर शेवटचा पॉईंट आहे डायनामोमीटर. तर डायनामोमीटर म्हणजे काय, डायनामोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं आहे, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, ते कोणत्या प्रिन्सिपलवरती ॲक्ट होत आहे, याचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. जर तुम्ही थर्ड चॅप्टर बघितलात, पुढचा चॅप्टर प्रेशर अँड टेम्परेचर मेजरमेंट. प्रेशर आणि टेम्परेचर मेजरमेंटमध्ये आपण फर्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत की प्रेशर मेजरमेंट. प्रेशर मेजरमेंटचे इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन करणार आहोत आपण. कोणत्या बेसवरती, तर लो प्रेशर मेजरमेंटचे डिव्हाइस कोणते आहेत आणि हाय प्रेशर मेजरमेंटचे इन्स्ट्रुमेंट, असं दोन्ही करणार आपण, लो प्रेशर हाय प्रेशर. मग आता लो प्रेशरमध्ये कोणते गेजेस आहेत, मॅक्लोड गेजेस म्हणा, थर्मल कंडक्टिव्ह गेजेस म्हणा, आयोनायझेशन गेज म्हणा. तर जे गेजेस आहेत ते कोणत्या प्रिन्सिपलवरती ॲक्ट होतात, म्हणजे कोणत्या प्रिन्सिपलवरती ते काम करतात, त्यांचं कन्स्ट्रक्शन काय आहे, त्यांचं वर्किंग काय आहे, याचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे नॉन इलेक्ट्रिकल मेथड्स. नॉन इलेक्ट्रिकल मेथड्समध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय न यूज करता जे इन्स्ट्रुमेंट ऑपरेट होते प्रेशर किंवा टेम्परेचर मोजायचे, त्याचा अभ्यास आपण नॉन इलेक्ट्रिकल मेथड्समध्ये करणार आहोत. आणि इलेक्ट्रिकल मेथड्स, नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रिकल मेथड्सचा. इलेक्ट्रिकल मेथड्समध्ये आपण असले इन्स्ट्रुमेंट बघणार आहे की जे इलेक्ट्रिक एनर्जीवरती यूज होत, म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक एनर्जीवरती काम करतात आणि त्याच्याद्वारे ते टेम्परेचर आणि प्रेशर मेजरमेंट करतात. फॉर एक्झाम्पल RTD असेल किंवा थर्मोकपल असेल. मग याच्यावरून आपण म्हणजे ते कोणत्या प्रिन्सिपलवरती ॲक्ट होतात, थर्मोकपल कोणत्या प्रिन्सिपलवरती ॲक्ट होतो व त्याचा कन्स्ट्रक्शन कसा असतो, याचा सगळ्यांचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. आणि शेवटचा पॉईंट आहे प्रायगोमीटर. तर त्याचा कन्स्ट्रक्शन कसं असणार, त्याचं वर्किंग कसं असणार आणि ते कुठं यूज करणार, याचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आहे चौथा चॅप्टर फ्लो मेजरमेंट. फ्लो मेजरमेंटमध्ये आपण अभ्यास करणार आहोत की फ्लो मेजरमेंटचे इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत किंवा फ्लो मेजरमेंटचे डिव्हायसेस कोणकोणते आहेत. मग त्यानुसार सपोज आता ओरिपिस मीटर असेल, तुमचा वेंचुरोमीटर असेल, वेंचुरो ट्यूब म्हणतो आपण त्याला, तर फिटॉट ट्यूब असेल, यांचा उपयोग करून आपण फ्लो कसा मेजर करू शकतो, तर त्याचा कन्स्ट्रक्शन कसा असतो, त्याचा वर्किंग कसा असतो, ह्याचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. सेकंड पॉईंट आहे व्हेरिएबल एरिया मीटर. व्हेरिएबल एरिया मीटरमध्ये कोणते इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत आणि त्या इन्स्ट्रुमेंटचं कन्स्ट्रक्शन कसं असणार, वर्किंग कसं असणार, याचाही आपण अभ्यास करणार आहोत. आणि नेक्स्ट पॉईंट आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट फ्लो मीटर. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट फ्लो मीटरमध्ये पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटच्या बेसवरती कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. आणि शेवटचा पॉईंट आहे अल्ट्रासॉनिक फ्लो मीटर. अल्ट्रासॉनिक फ्लो मीटर म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन कुठं आहे किंवा अल्ट्रासॉनिक फ्लो मीटरमध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यांचा प्रिन्सिपल म्हणजे कोणत्या प्रिन्सिपलवरती ते काम करतात, त्यांचं वर्किंग काय आहे, हे आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आहे फिफ्थ चॅप्टर व्हायब्रेशन अँड स्ट्रेन मेजरमेंट. तर हा जो चॅप्टर आहे ह्यामध्ये आपण पहिल्या पॉईंटमध्ये बघणार आहोत की बेसिक थिंग्स आपण बघणार आहोत, म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं आहे वगैरे, जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. आणि सेकंड पॉईंटमध्ये आपण व्हायब्रेशन मेजरमेंट इलेमेंट कोणकोणते आहेत याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे कोणकोणते इलेमेंट आहेत ज्याच्याने आपण व्हायब्रेशन मेजर करू शकतो आणि ते कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतात, त्याचं वर्किंग कसं आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, याचा अभ्यास आपण इथं करतो. नेक्स्ट पॉईंट आहे तर टाईप्स ऑफ स्ट्रेन गेजेस.
स्ट्रेन गेज म्हणजे स्ट्रेन मेजरमेंट करण्यासाठी जे आपण इन्स्ट्रुमेंट यूज करतो ते कोणकोणते आहेत ते आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. आणि मेथड ऑफ स्ट्रेन मेजरमेंट, नेक्स्ट पॉईंट. मेथड ऑफ स्ट्रेन मेजरमेंटमध्ये आपण स्ट्रेन नेमकं कसं मेजर करतो, म्हणजे कोणत्या एलिमेंटवरती जर आपण स्ट्रेन आलेला आहे तर ते स्ट्रेन कोणत्या मेथडने आपण मेजर करू शकतो, म्हणजे ॲक्सल बेंडिंग असेल किंवा टॉर्शनल असेल, त्याच्यावरून आपण कसं मेजर करायचा स्ट्रेन याचा अभ्यास आपण यात करणार आहोत. आणि शेवटी आपण जो त्याचा म्हणजे आता स्ट्रेन गेज आहेत, फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर वायर बॉन्ड स्ट्रेन गेजेस आहे. तर तो गेजेस जे आहेत ते कोणत्या प्रिन्सिपलवरती ॲड होतात, त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं असतो, त्यांचं वर्किंग काय आहे हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि शेवट चॅप्टर आहे तो म्हणजे मिसलेनियस मेजरमेंट, साऊंड, स्पीड अँड ह्युमिडिटी मेजरमेंट. तर यामध्ये पहिल्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत की साऊंड मेजरमेंटचे इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत, म्हणजे साऊंड आपलं जे आपण साऊंड ऐकत असतो त्याचं मेजरमेंट करणार आहोत. तर त्यासाठी कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आपण यूज करणार, फॉर एक्झाम्पल कार्बन मायक्रोमीटर असेल आणि इलेक्ट्रोडायनॅमिक हायग्रोमीटर असेल. आज हे जे आहेत ते कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतात याचा अभ्यास आपण पॉईंटमध्ये करणार आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे स्पीड मेजरमेंट. स्पीड मेजरमेंटमध्ये पण आपण नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट आहेत स्पीड मेजरमेंट करायचे, तर त्यांचं क्लासिफिकेशन पहिला बघणार आहे, म्हणजे ते कॉन्टॅक्ट टाईप आहेत का, नॉन कॉन्टॅक्ट टाईप आहेत का हे बघणं, इलेक्ट्रिकल आहे का, मेकॅनिकल, हे सगळे अभ्यास करून मग कोणकोणते आहेत, टॅकोमीटर, इलेक्ट्रिक टॅकोमीटर असो, या सगळ्यांचं त्यांचं वर्किंग कसं असतो, म्हणजे ते वर्क कसे करतात, त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं आहे याचा अभ्यास आपण या पूर्ण पॉईंटमध्ये करणार आहोत. आणि लास्ट शेवटचा पॉईंट आहे तो आहे ह्युमिडिटी मेजरमेंट. ह्युमिडिटी मेजरमेंटमध्ये म्हणजे आता जो आपला एअर आहे त्यामध्ये किती कंटेंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट आहे याचं मेजरमेंट जे आपण करत असतो, म्हणजे तुम्ही रॅकमध्ये शिकला असेल तर ते कोणत्या गेजेसने आपण मेजर करणार. फॉर एक्झाम्पल एअर हायग्रोमीटर असेल किंवा स्लिंग सायक्रोमीटर असेल तर त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं असतो, त्यांचं वर्किंग कसं आहे याचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. हे सगळं झालं ओव्हरऑल सिलेबसचा मी ब्रीफ म्हणजे आपण नेमकं काय शिकणार या सिलेबसमध्ये मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर